सोशल मीडियाचा जमाना जसा वाढत चाललेला आहे तशी अफेअर्स किंवा प्रेम प्रकरणंसुद्धा तेवढीच वाढत चाललेली आहे आणि त्याच्या दुपटीनं ही प्रकरणं आता मोडत चाललेली आहे. बरेच वेळा असं होतं की तुम्ही कुठेतरी कॉलेजला भेटताय, कुठेतरी कुठल्या क्लासला भेटताय किंवा सोशल मीडियावरती भेटताय, त्यानंतर तुमचं प्रेम प्रकरण जुळतं. प्रेम प्रकरण जुळल्यानंतर तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडता, कुठेतरी भेटीगाठी व्हायला लागतात. त्या भेटीगाठीच्या त्या प्रेमाचं रूपांतर हे काही वर्षानंतर शारीरिक संबंधांमध्ये होतं. एकमेकांना लग्नाची वचनं दिली जातात की आपण याच्यापुढे सोबतच राहणार आहोत, शारीरिक संबंध झालेले आहेत, आपण लग्न करणारच आहोत किंवा लग्न करणार आहोत. त्या हिशोबानं शारीरिक संबंधांची सगळी ती एक ही चाललेली असते. पण ते दिवस निघून गेल्यावरती कुणीतरी मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी कुठला तरी एक जण त्यामध्ये माघार घेतो आणि लग्न करण्यास नकार देतो आणि ही प्रकरणं अक्षरशः भयंकर प्रमाणात वाढत चाललेली आहेत. तर त्या केसेसमध्ये आपण काय करू शकतो? मुलगा किंवा मुलगी एकमेकांच्या ज्यावेळेस प्रेमात असतात, एकमेकांना लग्नाचं वचन देतात, पण ऐनवेळी त्यातून पाय माघारी घेतात, लग्नाला नकार देतात. अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला, ती स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, त्याला आपण एक नोटीस पाठवायची असते. ज्या नोटीसमध्ये ती सगळी स्टोरी असते जी पहिल्यापासूनची असते, की तुमची ओळख कुठं झाली, कशी झाली, कशा प्रकारे झाली, त्यानंतर तुम्ही एकमेकांना आश्वासनं दिलेली आहेत तर लग्नाची, त्या प्रकारचं काही चॅटिंग्स, त्या प्रकारचे काही सबळ पुरावे तुमच्याकडे आहेत का? आणि ते सबळ पुरावे जर असतील तर ते त्या नोटीसमध्ये नमूद असायला पाहिजेत. त्यानंतर तुम्ही काही पैशांचे व्यवहार झालेले आहेत का, ते सुद्धा त्यामध्ये नमूद असायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे जे काही पुरावे असतील ते वकिलांकडे नेऊन तशी एक नोटीस तयार करणं आणि ती नोटीस ज्याने तुम्हाला धोका दिलेला आहे किंवा लग्नाला नकार दिलेला आहे अशा व्यक्तीला पाठवणं हे पहिली स्टेप असली पाहिजे. त्यामध्ये तुम्ही कमीत कमी 20 ते 30 दिवसांचा कालावधी असला पाहिजे. 30 दिवसांचा कालावधी त्या व्यक्तीला दिला पाहिजे लग्न करण्यासाठी किंवा तुमच्या मनाने तो कालावधी ठरवला असला पाहिजे. त्यानंतरसुद्धा जर ती व्यक्ती तुमच्यासोबत लग्न करत नसेल किंवा लग्नाला नकार देत असेल किंवा त्या नोटीसचं काहीतरी प्रत्युत्तर दिलेलं आहे ज्यामध्ये ते सगळे आरोप फेटाळलेले आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ती तक्रार करू शकता त्या व्यक्तीच्या नावाने. बरं, ही फक्त स्त्रीच करू शकते असं नाही, तर ह्या सगळ्या केसेसमध्ये पुरुषसुद्धा ती तक्रार करू शकतो. कसं असतं, बऱ्याच वेळा ही तक्रार स्त्रीने केलेली असेल त्यावेळेस सेक्शन वेगळे असतात आणि ज्यावेळेस पुरुष करतो त्यावेळेस सेक्शन वेगळे असतात. पण पुरुषसुद्धा त्याच प्रमाणामध्ये तक्रार करू शकतात ज्या प्रकारे स्त्री करू शकते. त्यातही अजून पुढचा विषय असा की हे जे सोशल मीडियाचं जग आहे आणि ज्या प्रमाणात ही प्रकरणं वाढत चाललेली आहेत तर याच्यात वयाच्या मर्यादासुद्धा फार भयंकर प्रमाणात बदलत चाललेले आहेत. बऱ्याच ठिकाणून इन्क्वायरी येतात, फोन येतात की ती मुलगी साहेब 16 वर्षाचीच आहे, ती मुलगी 17 वर्षाचीच आहे किंवा तो मुलगा 16-17 वर्षाचा आहे, माझं वय जास्त आहे. अशा प्रकरणांमध्ये आपण सतर्क राहिलं पाहिजे. 18 वर्षाच्या खाली म्हणजे तो मुलगा किंवा ती मुलगी जर अज्ञान असेल तर अशा परिस्थितीत संबंध बनवणं हे गुन्हा आहे आणि बनवलेच पाहिजे नाही अजिबात. शारीरिक संबंध तर अजिबातच नाही. कारण अशा परिस्थितीत तुमचं वय जर त्या मुलापेक्षा किंवा मुलीपेक्षा जास्त असेल तर पोस्कोमध्ये तुम्हाला आत बसावं लागू शकतं, जेलमध्ये जावं लागू शकतं, तुमची जमानत व्हायला सुद्धा महिने लागतात. त्यामुळं ही प्रकरणं करताना किंवा नोटीस व्यक्तीला पाठवताना हे सगळ्यात लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट की त्या व्यक्तीचं वय 18च्या वरती आहे का, आणि नोटीस पाठवायला कधीच घाबरू नका. बऱ्याच वेळा समाज काय म्हणेल, समाजात आपले जे आपलेष्ट नातेवाईक असतील त्यावेळेस ते काय म्हणतील आपल्याला, या गोष्टींचा विचार करतो आणि ती व्यक्ती आतमध्ये गुदमरत राहते की आपल्याला कोणतरी धोका दिलेला आहे, पण आपण ते समाजात सांगू शकत नाही. कारण कोणीतरी धोका देऊन गेलेला, तो निघून गेलेला, तो करणार लग्न की नाही करणार हे सुद्धा फिक्स नाही आहे. पण याचा अर्थ तुम्हाला फसवलं आहे त्यासोबत तो अजून कोणाला तरी फसवेल, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, तेही कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि आज झालेल्या अन्यायावरती जर तुम्ही बोललेले नाही तर कदाचित तो अशा 4-5 जणांवरती ते गोष्ट करेल, तो किंवा ती कोणीही असू शकतं. त्यामुळं आवाज उठवणं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायावरती आवाज उठवणं हे सगळ्यात महत्त्वाची बाब असते. त्यामुळं आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी कधीच घाबरू नका. आवाज उठवायला, नोटीस पाठवायला कधीच घाबरू नका. धन्यवाद.